और मैं पुणे में पढ़ाई करने आया, यहाँ के एजुकेशन को देखा, यहाँ के एजुकेशन को समझा, फिर मैं यहाँ इधर जॉब करता हूँ अभी. बट आई स्टिल फील कि जो हमारे एजुकेशन सिस्टम में रिफॉर्म है वो बहुत ज़रूरी है. सोनम वांगचुकनी स्वतःचा जीव पणाला लावायला नको होता असंच मला वाटत होतं. केलं ते बरोबर केलं. का नाहीस तू इथे? पेपर फुटल्यामुळं. जर समजा मी जर आज आंदोलनाचा जर काही सदस्य होऊ शकलो नाही तर मग उपयोग काय? मैं ये हम सब लोग या आप खुद हम इस प्रोटेस्ट को आगे लेके जाएंगे. The one and only thing that can save us from police lathis. तुम्ही काय तिकडं काय मग काय बॉर्डरवरती नाही माझ्या घरातली सगळी मुलं आता मोठी आहेत. परंतु जे घडतं हे काय रास्ता नाहीये. काँग्रेस होतं त्यावेळेस काँग्रेसमध्ये असे जर आरोप झाले तर काँग्रेसमध्ये मंत्री स्वतःहून राजीनामा देत होते. So it is not about Congress, it is not about CJP or BJP, it is about the people who are sitting there taking no accountability. आज तक एक ट्वीट नहीं डाला, आज डाला है, कल डाला है, बस इतने दिन में. पोलीस आपलेच आहेत, आपलेच लोकांना काय मारतात. मग तो कंटिन्यू त्याचे इतके क्वेश्चन असतात ना, हे का डब्ल्यू क्रिएट कर. नाही आमच्या तर नीट झाली, पण याचं फ्युचर आहे ना. फ्युचरसाठी आपण आता नाही येणार, मग कधी येणार? नहीं करेंगे. कब तक बंद करोगे? क्या धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं देगा तब तक ये प्रोटेस्ट नहीं कंटिन्यू चलता करेंगे. रहेगा. नीटची पेपर फुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन चालू केलं. दिल्लीमध्ये गेल्या कितीतरी दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुकने काल रात्री त्यांचं उपोषण मागे घेतलं असलं तरीही आपण आंदोलन कायम ठेवणार आहे असं अभिजित टिपकेनं सांगितलंय. सीजेपीनं दिल्लीमध्ये एक आंदोलन चालू आहे, पुण्यामध्ये सीजेपीनं देखील आज एक प्रोटेस्ट चालू केलाय. आपण त्या प्रोटेस्टला आहे आणि तिथं जे लोक आलेत त्यांना आपण विचारूया की ते का आले. तू सीजेपी प्रोटेस्टला आलायस, बरोबर, कशासाठी आलायस? मला जाणून घ्यायची की इथली परिस्थिती काय आहे. मला बघायचं आहे की जे लोक इंस्टाग्रामवर वगैरे जे काही बघतात ते खरं आहे का नाहीये म्हणून. तर आम्ही जे इथे आलोय ते प्रोटेस्ट शांतीपूर्वक करण्यासाठी आलोय. मी कोणत्याही पार्टीला सपोर्ट करत नाही, पण जे ऍक्च्युअल मुलांचा जो प्रश्न आहे, जे कोण पण रिस्पॉन्सिबल आहे, जे कोण पण अकाउंटेबल आहे, त्यांची पुढची प्रोसेस काय असणार. कारण की हा मुळात क्वेश्चन आहे की सिस्टीम पूर्ण चेंज झालं पाहिजे. कारण की इस्तीफा देऊन काय होणार नाहीये. जो मेन सिस्टीम चेंज झालं पाहिजे की ते पूर्णपणे एक योग्य असलं पाहिजे की स्टुडंट्सला आपलं हक्काचं मिळतंय. इस्तीफा देऊन काय होणार नाहीये म्हणतोय तू, मग तुम्ही का मागणी करता इस्तीफाची? ही माझं पर्सनल आहे, बाकीचे पोरं काय म्हणतात हे माझं नाहीये. माझं बोलणं असं की इस्तीफा देऊन काय होणार नाहीये. मी इस्तीफाच्या बद्दल बोलत पण नाहीये. काय झालं पाहिजे? तुम्ही योग्य एक कमिटी बसवा, एक योग्य जे काही पण आहे प्रत्येकाला जस्टिस मिळालं पाहिजे. कारण की बरेचशा पोरांनी सुसाईड केलं आहे, तर त्यांना पण जस्टिस मिळालं पाहिजे. ओके, तर मुलांनी जे आत्महत्या केली, सुसाईड केलं, त्याला जस्टिस मिळायला पाहिजे असं लोकांचं मत आहे. ओके, मेलोडी कशाबद्दल? प्रोटेक्शन प्रोटेक्शन का? म्हणजे मोदीला आवडते ना. मोदीला मेलोडी आवडते म्हणून प्रोटेक्शन साठी हे पोरं मेलोडी देतात सगळ्यांना. पोलीस नाही The मारत. one and only thing that can save us from police lathis. पोलिसांना दिले की नाही कुठल्या? पोलिसांना देणार दिली, आता. फक्त पोलीस आम्हाला नको द्यायला काही गोष्टी, म्हणून आम्ही जरा लांबच राहतो पोलिसांपेक्षा. ओके, आपल्याला काही हिंदी भाषिक प्रोटेस्टर्स भेटले. आप क्यों आए यहाँ पे? मैं अभी जो कॉज है ये बहुत बड़ा कॉज है हमारे लिए. एजुकेशन सिस्टम में रिफॉर्म बहुत ज़रूरी है अभी, तो मैं उस रिफॉर्म को सपोर्ट करने आया हूँ. आप कहाँ से हो? मैं यूपी से आता हूँ. ओके, और मैं पुणे में पढ़ाई करने आया, यहाँ के एजुकेशन को देखा, यहाँ के एजुकेशन को समझा, फिर मैं यहाँ इधर जॉब करता हूँ अभी. बट आई स्टिल फील कि जो हमारे एजुकेशन सिस्टम में रिफॉर्म है वो बहुत ज़रूरी है. हमारी जो टॉप यूनिवर्सिटीज़ हैं इंडिया की, वो वर्ल्ड लेवल पे प्रोबेबली टॉप 500 में भी नहीं आती हैं. ओके, तो ये, और हम अपने आप को वर्ल्ड 3rd, 4th, 5th लार्जेस्ट डेमोक्रेसी कंसिडर करते हैं. एंड स्टिल वी फील कि हम उस 500 कॉलेज में नहीं है हमारा एक भी कॉलेज. इवन IIT बॉम्बे, IIT मद्रास, कुछ भी ले लो आप. ओके. अभी जो आपने देखा कि सोनम वांगचुक ने जो है अनशन वापस ले लिया है. Yes. तो अभी आपको लगता है क्या कि अभिजीत दिपके को अरेस्ट हो सकती है? वेल, अब इस पर्टिकुलर गवर्नमेंट में कुछ भी कहना कि अरेस्ट करना पॉसिबल नहीं है, ये बहुत ही वेग आंसर होगा मेरा. अगर उनको अरेस्ट हुई और उन्होंने कहा कि ये आंदोलन बंद कर दो तो क्या आप लोग करेंगे? नहीं, आई गेस ये आंदोलन अभी डिसेंट्रलाइज हो चुका है.
इसके ऊपर कोई एक पर्सन नहीं बैठा है। हम इंडिविजुअली इस प्रोटेस्ट को अब सब मैं ये हम सब लोग या आप खुद हम इस प्रोटेस्ट को आगे लेके जाएंगे। ये डिसेंट्रलाइज स्ट्रक्चर है, अगर वो नहीं है कोई बात नहीं, हम आगे बढ़ेंगे और जब तक रेजिग्नेशन नहीं होगा प्रधान का तब तक हम नहीं मानेंगे। ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं काका, काय बघताय तुम्ही सकाळपासून इथं गर्दी वाढते आंदोलनाची? त्या युवकांना सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि युवकांचे जे काय प्रश्न आहेत एज्युकेशन वरती ते खरोखर त्यांनी जे मांडलेले प्रश्न आहेत ते या सरकारने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेतला पाहिजे. तुमच्या घरातलं कोणी 12वी वगैरे दिलं आता नीट हो, वगैरे? माझ्या घरातले माझा जो पुतण्या आहे त्यांनी दिलेले आहे ओके. आणि माझ्या घरातले मुली माझ्या शिक्षण होऊन पुढे गेलेले आहेत. हा हा. पण जर समजा मी जर असं आंदोलनाचा जर काही सदस्य होऊ शकलो नाही तर मध्ये उपयोग काय? आमच्या पुढच्या पोरांचं भविष्य पाहिजे ना काही ना काहीतरी आपण. तुमच्या पुतण्याचं तुम्ही म्हणाला त्याने या वर्षी नीट दिली होती का? हा, मागच्या वर्षी दिली होती त्यांनी. मागच्या वर्षी हा. दिली होती. पण आता त्याच्यानंतर बारका आहे त्याचा दुसरा पुतण्या आमचा बरोबर. आहे ना. सगळे शिक्षण सगळ्यांनाच पाहिजे ना हा. आणि अधिकार सगळ्यांनाच पाहिजे. मग आता इथं पोरं येतात त्यांना गव्हर्नमेंट दिल्ली मधल्यांना अँटी नॅशनल आतंकवादी काय पण काय म्हणतात. संबंध आहे? तुम्ही काय तिकडे काय मग काय बॉर्डरला एवढं मिलिटरी एवढा पगार जातोय कुणाच्या पैशातून जातोय? बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही तिथं झोपा घेता का? मुलांना मारायला मिळतं. एक मला सांगा, काश्मीर मधनं जर एक दहशतवादी वगैरे येत असेल तर त्याला तो लगेच बॅन केलं जातं किंवा त्याच्यावरती हे केलं जातं, हल्ला केला जातो. मग जर अशा ठिकाणी जर ह्या एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये जर बाहेरची कशी कोणी येईल? आणि मग आम्ही शांती जबाबदारी येते पूर्णपणे बरोबर. सरकारची आहे. सरकारने संवेदनशील राहिलं पाहिजे मुलांच्या बाबतीत. लाठी चार्ज वगैरे केला त्याचं. हा, ते तर आता केला तो करायला नव्हतं पाहिजे. बरोबर. मग ते आपलीच मुलं आहेत ना ती. हा. आता मी जर पोलीस असतो आणि माझं पोरगं तिथं असतं मी त्याला लाठीचार्ज करायचा का? ठीक आहे, थोडं हलकं फुलकं मारायला पाहिजे होतं, सोडून द्यायला पाहिजे होतं ना. बरोबर. त्याच्यासाठी एवढं जोरजोरात मारण्याची काही गरज नाही. एक मुलगी मिली त्याच्यामध्ये, हो. त्याच्या आई बापांना काय वाटणार आहे आज? त्या जागेत तुम्ही आहे मी आहे सगळे आहेत ना. मग यांना युवकांचे जे काय प्रश्न आहे ना, एका मंत्र्याचा राजीनामा झाला म्हणून काही सरकार पडत नाही. बरोबर. थोडंसं सरकारने पण बॅकफूटवरती यावं. ज्यावेळेस काँग्रेस होतं त्यावेळेस काँग्रेसमध्ये असे जर आरोप झाले तर काँग्रेसमध्ये मंत्री स्वतःहून राजीनामे देत होते. मग काय फरक पडणार आहे की समजा एक मंत्री दिला दुसरा येईल, पण त्याचे राजीनामा देणं म्हणजे पुढच्या मंत्र्याला भीती वाटत नाही बरोबर. बरोबर. की बाबा आपण आता हे पुढे नाही गेलं पाहिजे, आपण करताना व्यवस्थित परीक्षा घेतल्या पाहिजे, पेपर फुटी नाही झाली पाहिजे, असं मुळामध्ये त्यांना भीती वाटली पाहिजे सरकारला कुठेतरी की बाबा नाही आता जागरूकता झाली आहे, सिस्टीम बदलली पाहिजे. हो. शाळा तुम्ही झेडपीच्या शाळा सगळ्या बंद करत चालले. आज 1,60,000 रुपये फी बारक्या मुलापासून नर्सरी पासून. बरोबर. बरोबर. मग त्या आई बाबाचा पगार तेवढा वाढलाय का? नाही. मग तुम्हाला ते 1,00,000 2 मुलं झाली तर आज त्याचं तारंबळ अशी आहे की माझ्या मुलीच्या बाबतीत सांगतो, एक मुलगा सांभाळताना तिलाच नको होते. माझ्या वडिलांनी 3 मुलं सांभाळली. बरोबर. हा जो फरक होत चाललाय ना एज्युकेशन मध्ये, तो कुठेतरी थांबवा ना. एज्युकेशन तुम्ही फ्री करा किंवा सवलतीच्या दरामध्ये दिलं पाहिजे. आज कष्ट करून लोक तिथं राहिलेत ना, 40 मध्येच आहेत लोक. अजून आपण काय 1 कोटी 2 कोटी रुपयाच्या फ्लॅट मध्ये नाही गेलेलं सर्वसामान्य जनता. तर ह्याच्यासाठी आंदोलन आहे. मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि विद्यार्थ्यांसाठी आलोय. मी कुठल्याही पक्षाचा असू दे, इव्हन माझं बीजेपी मध्ये सुद्धा माझे नातेवाईक आहेत सगळे जवळचे, त्यांना सुद्धा सांगणं आहे माझं की बाबा तुम्ही नरेंद्र मोदींना कळवा. माझ्या घरात स्वतः बीजेपीचे नगरसेविका आहे. ओके. हा, मुरलीधर माझे व्याही आहेत, मुरलीधर मोहोळ माझे व्याही आहेत. तरी सुद्धा मी या मुलांसाठी आलेलो आहे. मी स्पेसिफिक कुठल्या पक्षाचा वगैरे मला त्याचे काही घेतलेलं नाही. मुलांचे प्रश्न आहे आणि आपला हा देशाचा प्रश्न आहे पुढे, याच्यासाठी आलेलो आहे. धन्यवाद. चला, धन्यवाद. तुम्ही आता प्रोटेस्टसाठी आला. मला नुकतंच कळलं 5 मिनिटापूर्वी इथं प्रोटेस्ट आहे असं, आणि मी म्हटलं बघूया आपण पण जाऊ. मेट्रो मधनं उतरून मी आलो कसबा पेठेत. ओके. ओके. हा. तुम्ही आता विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी आला. तुमच्या घरातलं वगैरे कोणी नीट परीक्षा नाही दिली नाही किंवा नाही, काय? माझ्या घरातली सगळी मुलं आता मोठी आहेत, परंतु जे घडतं हे काय रास्त नाहीये आणि याची कोणी जबाबदारी घेत नाहीये. हो. हे वाईट आहे, जबाबदारी घेत नाहीये. गोष्टी घडतात पण जबाबदारी का घेत नाहीये, हे सवाल आहे. जबाबदारी घेऊन आता राजीनामा द्यायला. येस, आता सोनम वांगचुकने तर उपोषण मागे घेतलं. ते योग्य केलं. सोनम वांगचुकनी स्वतःचा जीव पणाला लावायला नको होता असंच मला वाटत होतं. केलं ते बरोबर केलं, परंतु लोकांनी आपला निषेध नोंदवलाच पाहिजे. हे जबाबदारी घेत नाहीत म्हणजे काय? आता अभिजित दिपकेला अटक होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? होईल किंवा होणार नाही माहित नाही मला. आणि मग त्याला जर अटक झाली तर तुम्ही मग आंदोलन असं चालू राहील की कसं? मला माहित नाही. चालू राहिलं तर मी जॉईन होईल. ओके. ग्रेट. थँक्यू सो मच. तुम्ही इथं का आलाय?
आता इथे सध्या तर तुम्हाला तर माहितीच आहे कशासाठी जमले सगळे. नाही सांग ना. तरी पण इथं जे स्टुडंटची मांग्स आहे, जे बेसिक डिमांड्स आहे, स्टुडंट फक्त त्यांच्या बेसिक डिमांडसाठी बोलतात ते, ना त्यांना जास्त पाहिजे ना का कमी पाहिजे. त्याच्यामुळे आज भरभरून संख्येने पुण्यातल्या या ठिकाणी शनिवारवाड्याच्या बॅक साईडच्या ठिकाणी सगळेजण स्टुडंट्स आलेले आहेत. आणि मेन म्हणजे जे काही पेपर लीक्स होतं ते किंवा स्टुडंट्स वरती जे काही फीज होतं ते, म्हणजे समजा एखाद्या नीट सारख्या परीक्षेची फी 1400 रुपये. आता पुढच्या वर्षी जे नीट्स आहे करणार ड्रॉप घेणार आहे पोरं, त्यांच्या पण मनात कुठं ना कुठेतरी हे शंका येणारच ना की मी यावेळेस आता असं झालेलं आहे, एका वर्षात मी 2 पेपर दिलेले आहेत, मला पुढच्या वेळेस मग त्यांच्या पण ते मेंटल हेल्थवरती जास्त अफेक्ट होईलच. तुझ्या कोणी घरात नीट वगैरे दिली ओळखी? माझी बहीण होती, माझी सख्खी बहीण होती, तिलाही त्याचा खूप हे बसला. तिने त्याच्या पहिल्या पेपर मध्ये चांगले केले, पण दुसरा पेपर तिने बॅड लक तिला खराब गेला. मग असे प्रकार घडतात नाही का. पहिला आणि दुसरा म्हणजे पहिला लीक झालेला आणि हो, दुसरा पहिला leak तिला झालेला. चांगला गेला, पण नंतर मग त्या सगळ्या प्रोसेस मध्ये की होणार आहे का नाही, हे होणार आहे, त्याचा मग ऍडमिशन प्रोसेस वरती पण परिणाम पडतो. ऍडमिशन प्रोसेस पण डिले होतात. मग खूप काही आहे. आणि हे सगळ्याकडनं आम्हाला सिस्टीम कडनं एवढीच मांग आहे की तुम्ही हे सगळे हे करा. स्टुडंटला तुम्ही ते हलक्यात जातात सगळे एवढं. आता एवढं पण स्टुडंट सगळे शांततेने हे करतात, ते चालतं ते वगैरे, काही ऑफिस नाही काही नाही, तरी पण तुम्ही बघू शकता एवढी मोठी पोलीस प्रशासन इथं लावून ठेवलेले. याची तशी काही गरज नाही. पुढे अजून 4 अशा मोठ्या मोठ्या गाड्या आणून ठेवलेल्या आहेत. तसं हे काहीच नाही. सगळे स्टुडंट आपल्या आपल्यानी हे करतात, ते चालतात ते, आणि फक्त या गोष्टीला फक्त विरोध दाखवतात ते, बाकी काही नाही. मग तुझा तर विरोध आहे की कसं? आता या सिस्टीमच्या विरोधात आहेच आहे. इंडियाकडनं हे काढून घेतलेली पाहिजे. सर्व काही नॅशनल एक्झाम होतं ते इंडिया कंडक्ट करते, तिच्याकडनं ती काढून घेतली पाहिजे. किंवा 2023चा स्कॅम बघितला, 24चा स्कॅम बघितला, ह्याच्यानंतरच ती इंडियाकडनं काढून घेतली पाहिजे. मेन म्हणजे स्टुडंटच्या मेलला एनटीए रिप्लाय देत नाही, म्हणजे एवढे हलक्यात घेतात का तुम्ही. मग याच्यामुळे खूप परिणाम पडतो स्टुडंटच्या मेंटलला. आजचं जे आंदोलन आहे ते सीजेपीनं ऑर्गनाईज केलंय. हो. मग तू सीजेपीनं सांगितलं म्हणून आंदोलनाला आला की तुला मनापासून वाटलं? नाही, मला मनापासून होता, राग होता मनात. आणि कुठं ना कुठे हा सगळ्यांचा निघतोय राग. पेपर लीकच्या पण बियॉन्ड या खूप काही गोष्टी त्या निघतात त्या स्टुडंटच्या बाहेर, की त्यांच्यावर चाललेले अन्याय. आता आमच्या पण युनिव्हर्सिटीचे रिझल्ट लेट लागतात, हे लागतं ते, मग हे सगळे पुढे जाऊन अफेक्ट होतं त्यांच्यांना. म्हणजे आता समजा उद्या अभिजित दिपके उठून म्हणला की बंद करूया आंदोलन, तर बंद करणार की कसं? नाही, त्याला आमचं पाठिंबा नसेल. कारण की पुढे तो सिस्टीमने मॅनेज झाला अभिजित दिपके. आम्ही सगळे आता अभिजित दिपकेच्या विश्वासाने तिथे आलेलो आहे, परंतु पण सगळ्यांचा राग पण मनात तेवढाच आहे, त्याविषयी आम्ही इथं आलेलो आहे. ओके, थँक्यू. For my future. फॉर युअर फ्युचर. Yes, for my future, for my child's future. आर यू स्टुडंट? Yes, I'm a student. ओके, व्हाट आर युअर डिमांड्स? My demand is please अंगूठा दे दे. प्लीज अंगूठा दे दे. तेरी वजह से हम हमारे साथ इतना गलत हो रहा है. प्लीज अंगूठा दे भाई, रिजाइन दे. बिकॉज तू है तो भाई हम नहीं रह सकते. बिकॉज हमारा एजुकेशन तुम ऐसा बेच रहे हो. प्लीज रिजाइन दे दो. व्हाट इज दिस? इट्स अ रेव्होल्युशन फ्लॅग. हा एक अॅनिमे वन पीस, त्याच्यामध्ये असं होतं की फ्रीडम, जे पण करप्शन अँड ऑल, त्याच्यावर हा फ्लॅग आवाज उठवत होता. तो हा फ्लॅग त्याचा सिम्बल आहे की तुम्ही जे पण करप्शन करताय तिथं हा फ्लॅग तुम्हाला असा अडून ठेवणार आहे. बिकॉज वन पीस असा कॅरेक्टर आहे, तो करप्शन साठी लढतो. काय आलायस तू इथे? प्रोटेस्ट साठी. सीजेपीचा प्रोटेस्ट आहे म्हणून आलाय की स्टुडंट प्रोटेस्ट आहे म्हणून? स्टुडंट प्रोटेस्ट साठी. आर यू अ स्टुडंट? या, म्हणजे नीट स्टुडंट आहे की? आय एम नॉट अ नीट स्टुडंट ऍक्च्युली, बट माझे जे फ्रेंड्स होते जे नीट साठी प्रिपेअर करत होते, लाईक त्यांच्या लाईफ मध्ये खूप यू कॅन से डिप्रेशन मध्ये गेले ते, जस्ट बिकॉज गव्हर्नमेंट पेपर लीक मुळे. सो आय एम हिअर फॉर देम. मेन डिमांड काय आहे तुझी? मेन डिमांड आहे की एज्युकेशन सिस्टम चांगलं व्हायला पाहिजे. इट्स नॉट लाईक की मोदी जायला पाहिजे असं नाही, कुणी पण असू द्या, बट ही शुड बी आवर लीडर. त्यांनी अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी इकडे. थँक्यू. सो तुम्ही काय आला इकडे? टू प्रोटेस्ट फॉर सो लाईक सीजेपीचा प्रोटेस्ट आहे म्हणून आलाय की स्टुडंट प्रोटेस्ट आहे म्हणून आलाय? स्टूडेंट प्रोटेस्ट म्हणून आलं. Okay. Merely because of students and plus that कि CJP को किसी को भी तुम लोग क्या बोलते हैं ये कर लो, सपोर्ट कर लो, बट जो गवर्नेंस में उनको एक क्वेश्चन करने वाले हो. सो इट इज नॉट अबाउट कांग्रेस, इट इज नॉट अबाउट CJP और BJP, इट इज अबाउट द पीपल हु आर सिटिंग देयर टेकिंग नो अकाउंटेबिलिटी. आज तक एक ट्वीट नहीं डाला, आज डाला है, कल डाला है, बस उतने दिन में. प्रोटेस्ट कब से चल रहा है? एक आदमी इतना बैठा है घर पे खा के एसी में बैठ के, वो कमेंट भी नहीं कर रहे, मतलब इतना भी नहीं कर सकते. Really shameful, and we are here merely because of NEET students. मेरी बहन है, she is preparing for NEET, अगले साल देने वाली है. She बहुत चांस से बच गई है ये सारी चीजों से. नेक्स्ट ईयर देने वाली है, ऑनलाइन है, बट नॉट श्योर, ऑनलाइन भी कुछ भी हो सकता है. So yeah.
फॉर द स्टूडेंट्स है। ओके सो व्हाट इफ अभिजीत दीपके कल को उठ के बोलेगा कि ये बंद करो प्रोटेस्ट, तो तुम लोग करोगे? नहीं करेंगे। क्यों करेंगे भाई? नहीं करेंगे। कब तक बंद करोगे? क्या होगा? धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं देगा तब तक ये तब तक प्रोटेस्ट नहीं कंटिन्यू करेंगे, चलता नहीं रहेगा. करेंगे। ओके सोशल मीडिया पे ऐसे बहुत सारे मीम्स आहे, ठीक आहे. मराठी आहे? हा मराठी हिंदी काय चालेल हा ठीक आहे. सो सोशल मीडियावर असे भरपूर मीम्स आहेत हो. आणि मग त्यावर कमेंट्स पण असे केले जातात की तुम्ही तुमचा प्रोटेस्ट करताय, आमच्या देवांना का मध्ये घेताय. हा तर त्यांना काय म्हणायचं? मी त्यांना ते म्हणणार की बरोबर आहे त्यांचं की देवांना मध्ये नाही घेतलं पाहिजे, पण सुरुवात कोणी केली, सुरुवात देवांना मध्ये घ्यायची कोणी केली ते पण बघायला पाहिजे. मी सीजेपी कॅमेऱ्याच्या मध्ये येतात पण ठीक आहे, मी सीजेपी साठी नाही आलोय, मी स्टुडंटसाठी आलोय. आणि जर कुठल्या सीजेपीच्या स्टेजवर जाऊन देवांना मध्ये घेतोय तर दॅट इज रॉंग. बट प्रोटेस्टचा जे मुद्दा आहे ते भटकला नाही पाहिजे. जे मेन मुद्दा आहे ते स्टुडंटचा आहे. ओके सो दॅट इज व्हॉट आय एम हिअर फॉर. तर हे घेऊन मी हे सांगतोय की इवन श्रीराम इज नॉट द साइड ऑफ धर्मेंद्र प्रधान. जे चुकीचे ते चुकीचे आहे, कुठल्याही धर्माचं असो ते चुकीचं चुकीचंच आहे. सो या थँक्यू सो मच. काय आलायस तू इथे? पेपर फुटल्यामुळं. अच्छा, कोणाचा फुटला पेपर? मोठ्या पोरांचा. हा. मग तुम्ही कसं काय याला असं हे करून आणलं? आता जेव्हापासून हे सुरू झालं तर घरी न्यूज चालूच असते. हा मग तो असं पाहिलं मग विचारत असतो की पप्पा हे असं काय आहे. हा. पोलीस आपलेच पोलीस आहेत, आपलेच लोकांना काय मारतात. बरोबर. मग तो कंटिन्यू त्याचे इतके क्वेश्चन असतात ना की हे का WH क्वेश्चन इतके क्रिएट करतो. तुला नाही कधी भीती वाटत पोलिसांनी मारायची? वाटती. वाटते. मग आता पोलिसांनी मारले तर काय करणार तू? त्याला मी पोलिसाची भेट घालून अच्छा, तुमच्यातलं घरात कुणी दुसरं नीट दिली आहे वगैरे? नाही आमच्या तर नीट झाली पण याचं फ्युचर आहे ना. हा फ्युचरसाठी आपण आता नाही येणार मग कधी येणार. ठीक आहे, चला थँक्यू, बाय बाय.